शिवराय कुलकर्णीजी, आरिफ हुसेन जे म्हणतायत की चित्रपट हिट करण्यासाठी हे सगळी वक्तव्य केली जात आहेत आणि त्यांना मुळातच आक्षेप आहे अशा पद्धतीने कबर उखडून टाकण्यावरती. काय झालं आतापर्यंत या देशामध्ये गठ्ठा मतांच्या अनुनयासाठी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला असं चित्र जरी मिरवणुकीमध्ये लावलं गेलं तर धार्मिक भावना दुखवतात म्हणून गुन्हे दाखल करण्याची प्रकरणं या महाराष्ट्रामध्ये देखील आपण बघितलेली आहे. म्हणजे एक 5-25 वर्षापूर्वी जेव्हा शिवसेना आणि भाजप युतीचं पहिल्यांदा सरकार आलं 1995चं, त्याच्या पूर्वीचे जर सगळे सरकार तुम्ही जर बघितले तर अफजल खानाचा वध देखील दाखवण्याची हिंमत या महाराष्ट्रातल्या शिवभक्तांना करता येत नव्हती. हे कशासाठी? तर गठ्ठा मतांच्या राजकारणासाठी. आता उदयनराजे महाराज जे बोलले हे म्हणतात की ते कोणात बोलणार आहे, ते कोणात म्हणजे महाराजांचे वंशज आहेत आणि महाराजांच्या वंशजाला ते कोण म्हणणार आहे, हा कोण आहे म्हणणार आहे की ते कोणात म्हणणार आहे? अरे ते आहेत, महाराजांचे वंशज आहेत. आणि जे लोक इथे या पद्धतीचं राजकारण करण्यासाठी महाराज के वंशज है तो उनको क्या हाथ में कायदा लेने का अधिकार है? क्या समाजों का निर्माण करने का अधिकार है? अरे भाई बीच में मत बोलिए, मैं पूरा कार्यक्रम बोलने नहीं, आप गलत बोलेंगे तो मेरे को बोलना पड़ेगा. आप गलत बोलेंगे, आप संदेश गलत दे रहे हैं. अरे भाई महाराष्ट्र प्रदेश त्यांना बोलू देत, त्यांना बोलू देत. त्यांचं पूर्ण झालं की तुमच्याकडे येतो. इतिहास क्यों निकाल के ला रहे? आपका क्या राजकारण? अरे भाई तुम्ही बोलताना ते मध्ये नव्हते बोलले, तुम्ही बोलताना ते मध्ये नव्हते बोलले. मी येतो, आपण वादविवाद करू, वादविवाद करू. शिवराय कुलकर्णी, हाँ शिवराय कुलकर्णी प्रदेश के अंदर अगर कोई कायदा हाथ में लेने की बात करेगा, कायदा हातात कोणी घेतलाच नाहीये, कायदा हातात कोणी घेतलाच नाहीये. सत्ताधारी पक्षाचे ते भाग आहेत, त्यांनी मागणी केलेली आहे. मागणी म्हणून याच्याकडे बघा, कायदा कोणी हातात घेतला नाहीये, मागणी म्हणून याच्याकडे बघा. आरिफजी, शिवराय कुलकर्णी पूर्ण करा, शिवराय कुलकर्णी पूर्ण करा. आप लोगों को भड़का रहे हैं. शिवराय कुलकर्णी पूर्ण करा. आरिफजी येतो, आरिफ हुसेन येतो. बघा मध्ये ना तुम्ही पूर्ण करा, तुम्ही पूर्ण करा. बोला, मी मध्ये बोललो का? पूर्ण बोललो नाही. असं आहे की जाणीवपूर्वक औरंगजेबाच्या समाधी कबरीवर जाणं, जाणीवपूर्वक औरंगजेबाचे फोटो नाचवणं, काय सांगतात हे काय सांगतात मला सांगा. इच्छा मिरवणुकीमध्ये औरंगजेबाचे फोटो का नाचवले जातात? हम शिवाजी महाराज का सम्मान करते. अरे कौन था औरंगजेब? औरंगजेब तुम्हारा पुरखा है क्या? तुम्हारा तुम्ही औरंगजेब तुमचा आपको खुश करने के लिए नहीं बोल रहे, हम जिनसे सम्मान करते हैं. ज्यांनी आपको खुश करने के लिए नहीं बोल रहे. जहर लावून मारलं, ज्यांनी बापाला आपल्या सख्या भावाचा दारा शुकोचा त्याचं मुंडकं कापून ते मुंडकं आपल्या बापाला प्रेझेंट केलं, ज्यांनी या देशातल्या हिंदूंवर त्यांचा रक्तपात केला, या देशातले मंदिरं तोडले, काशी विश्वेश्वराचं मंदिरं तोडलं, आणि असा राक्षसी माणूस हे असं पूर्ण महाराष्ट्र देश पूर्ण ज्यांनी या देशावर आक्रमण केलं, तो यांचा आदर्श कसा असू शकतो? कोणाचे बोलणार आहे? हिंमत कशी होतं बोलण्याची? यांची हिंमत कशी होतं बोलण्याची? यांचा आदर्श कसा राहू शकतो? बरोबर आहे शिवराय कुलकर्णी, तुम्ही जो मुद्दा मांडला ना त्यावरती आधी उत्तर घेतो आणि मग पुढे जाऊ. सांगा, तुम्ही जो मुद्दा मांडला तो महत्वाचा आहे, त्याच्यावरती उत्तर घेतो आणि मग पुढे जाऊ. कबरीवर हे लोक जातात. बरोबर आहे, बरोबर आहे, तुमचा मुद्दा बरोबर आहे, त्याच्यावरती उत्तर घेतो आणि मग पुढे जाऊ. त्याशिवाय चर्चा पुढे जाणार नाही.